सेवानिवृत्त वृद्ध प्राचार्यानं आपल्या वृद्ध प्राचार्य पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली आहे। उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी वय 78 यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त लता मुरलीधर जोशी वय 76 यांचा गळा दाबून तिला जीवेठार मारलाय। त्यानंतर मुरलीधर जोशी यांनीही गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। जेल रोड दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे सावरकर नगर देवनगरी कॉलनी येथे हे दोन्ही वृद्ध जोडपे राहत होते। दोघेही सेवानिवृत्त प्राचार्य असून त्यांची दोन्ही मुले मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक झाली आहेत। काही वर्ष मुंबई येथे मुलांकडे राहिल्यानंतर करमत नसल्यानं दोघेही जेल रोड येथील एकदंत अपार्टमेंटमध्ये आपल्या जुन्या घरी पुन्हा येऊन राहत होते। पत्नी लता जोशी या 2 ते 3 वर्षापासून आजारानं त्रस्त होत्या। त्यामुळे मुरलीधर जोशी हे पत्नीची व्यथा बघून शकले नसावे, त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळतीये। सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून 50,000 रुपये देत आहे, कारण तिने आमची खूप सेवा केली आहे। आम्ही जे काही करतो आहे यात कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहेत। आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत। माझ्या मुलांनी मला माफ करावे अशी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे। या दुर्दैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आज सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। वृत्तसंकलन रफिक सय्यद।